करते ना ट्रेकर. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल द आर्की ट्रेकर. मी अश्विनी गाडेकर. आज तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे हे तुम्हाला मला बघून समजलंच असेल. यस, आज आपण ट्रेकिंगला जाणार आहोत आणि आज आपण ट्रेकिंग नाही करणार आहोत तर रॅपलिंग सुद्धा करणार आहोत आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे. आणि आज मी ऑर्गनायझर थ्रू जातीये. आपलाच 12 रायगड परिवार आहे ज्यांच्यासोबत मी जातीये. सो सगळे माझ्या ओळखीचे, ऑलमोस्ट सगळे माझ्या ओळखीचे आहेत. सो तैल बैलला कसं जायचं, रॅपलिंग कशी करायची, कोणासोबत जायचं, ही सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पटकन चला, पटकन चला, पटकन उशीर झालाय, पटकन. सॅटरडेला रात्री 9 वाजता मस्त पेट पूजा करून पुढील प्रवासाला सुरुवात केली. आपल्या 12 रायगड परिवारच्या इव्हेंटसोबत जात असल्याने त्यांची बस आम्हाला ड्रॉप आणि पिकअप करणार होती. रात्री 10 वाजता आम्ही तैल बैल फोर्टकडे जायला निघालो. अंधारात दिसणारा तैल बैल फायनली रीच. आणि इथे एसटी पण येते. इकडनं आम्ही आत जाणार आहोत. रात्री 1 वाजता गडाच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो. तिथे एका मंदिरात मुक्काम केला. 12 रायगड परिवाराने आमच्या नाश्त्याची आणि जेवणाची सोय केली असल्याने सकाळी 6 वाजता उठून मस्त नाश्ता करून रॅपलिंगला लागणारे आपापले इक्विपमेंट घेऊन आम्ही पुढे जायला सुरुवात केली. सुंदर अशा दिसणाऱ्या सनराईज सोबत ट्रेकला सुरुवात झाली. ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेल्या सह्याद्रीमधील हा एक किल्ला म्हणजेच तैल बैल. वाघजाई घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तैल बैल किल्ल्याचा उपयोग होत असे. मंदिरामध्ये गेल्यावर दादांनी आम्हाला रॅपलिंगसाठीच्या सर्व इन्स्ट्रक्शन्स आणि सेफ्टी इक्विपमेंटबद्दल माहिती सांगितली. नंतर एका एकाने क्लाइम्बिंग करायला सुरुवात केली. सगळ्यांना बघून एक्साइटमेंट तर वाटत होती पण भीती देखील वाटत होती. जिथे आम्ही ब्रेक घेतलाय तिथनं दिसणारा व्ह्यू. आज मी फर्स्ट टाइम क्लाइम्बिंग ट्राय करत होते. लांबून बघून जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाहीये. बट आय प्राऊड माय सेल्फ की मी कम्प्लीट केलं. त्यासाठी 12 रायगड टीमचे कौतुक करू तेवढे कमी. त्यांनी आम्हाला सेफली गडावर पोहोचवलं. हा पॅच थोडा हार्ड आहे. फर्स्ट पॅच आपण केलेला आहे. राधा, एक्सपिरियन्स शेअर कर तुझा. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. जे खालून वाटते ना बघताना की बाबा इकडं खाता वगैरे धरायला आहे, जे खालून ओरडतात वर आल्यावर नाही. क्लाइम्बिंग करणाऱ्यांबद्दल रिस्पेक्ट वाढली.
पण आणि बळ येते, खालची वरची ओरडत असत, त्यामुळे प्रेशर येतं, आपोआप जायला लागतं, त्यामुळे व्यवस्थित होते. थोडं चढायचं संपलं. सगळे इथं गुहामध्ये थोडं रेस्ट करणार, खाणार पिणार आणि मग वरती जाणार. बघताय तुम्ही आमची एनर्जी आणि हा उत्साह. फायनली आम्ही सेकंड पॅच कंप्लीट केलेला आहे. काही जण वरती चढताय, आम्ही काही जणांनी पॅच वरती कंप्लीट केलाय. सेकंड पॅच चढायला जरा डिफिकल्ट गेलं, जरा म्हणजे बरंच डिफिकल्ट गेलं, पण आम्ही केलं. सो आता हे मग सगळे बसले, काही जण रेस्ट करताय, जे सगळ्यात आधी वरती आलेत ते. एवढं ट्रेक करून आले तरी पण चेहऱ्यावर एवढी स्माइल आहे आणि हे स्मित हास्य आहे. ठीक आहे. आणि त्यावर दिसणारा हा पूर्ण लख प्रकाश. आणि इथे आल्यानंतर काही जण आराम करतायत, आराम करताय. अरे आराम करत होते तुम्ही, डोक्याला हात लावू नका. व्यवस्थित पोहोचले आपण. पूर्ण प्लेन पठार हा आहे सुधागड. तो हा खालचा जो हा दिसतो ना, घनगड आहे तो. हा खालचा छोटा घनगड का? हा खालचा छोटा घनगड आहे आणि हा तैलवैलीचा दुसरा टोक. निसर्गाच्या सानिध्यात राधानी म्हटलेलं हे छान गाणं. रंग अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभिर गुलाल उधळीत रंग रंग, अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा. सगळे गड चढून आल्यावर दादांनी आम्हाला गडाची माहिती सांगितली. पुन्हा एकदा तुम्ही यशस्वीरित्या तैलवैला आरोहण केलं त्याबद्दल सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. हा किल्ला किंवा हा जो गड आहे तो टेहळणीच्या कामासाठी किंवा रक्षक किल्ला म्हणजे घाटवाटांवर किंवा आजूबाजूच्या परिसरावर राखणदार म्हणून या किल्ल्याचा वापर केला गेला. तैलवैला घाट म्हणजे हा किल्ल्याचा प्रमुख वापर आहे की ह्या दोन घाटवाटा इथून खाली कोकणात उतरतात. आपण जो आहोत तो घाटमाता आहे, हा मुळशी तालुका आहे पुण्यातला, आणि खाली उतरलो की सुधागड तालुका होतो रायगडचा चालू. त्यामुळे ह्या पठारावरून जर खाली उतरलो की ह्या मुख्य दोन घाटवाटा आहेत, सवाष्ण घाट आणि वाघजाई घाट. ओके, तर ह्या सवाष्ण आणि वाघजाई घाटातून पूर्वी शिवकाळाची किंवा शिवकाळाच्या आधीपासूनही व्यापार चालायचा. म्हणजे अगदी तुम्हाला रोहायच्या खाडीला किंवा चौलचं बंदर तिथंच आहे. पूर्वीचं चौल हे महत्त्वाचं बंदर होतं. तर चौलच्या बंदरातून जो बाजार बाहेरचा व्यापार जो व्हायचा तो माल जो यायचा तो रोहा पुढे सरसगड सुधागड या इकडून ह्या सवाष्ण किंवा वाघजाई घाटाने वर यायचा. तर ह्या पूर्ण घाटवाटेवर संरक्षण ठेवण्यासाठी हा किल्ला टेहळणी ठेवण्यासाठी हा किल्ल्याचा वापर केला गेला. टिकेल, आपला वारसा टिकेल, कारण का ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त स्मारकं आहेत. ती आपल्याला ॲटलिस्ट आपल्याकडून पुढच्या पिढीला तरी आहे त्या परिस्थितीत जावी यासाठी आपण जिथून ज्या ज्या माध्यमाने शक्य असेल त्या माध्यमातून कार्यशील राहिलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही परिवाराला किंवा तुम्हाला जिथे वाटेल तिथे संवर्धनाला सहकार्य करत राहा. धन्यवाद. आमचं सगळ्यांचं क्लाइम्बिंग झालेलं आहे आणि रॅपलिंगचा ते लोक सेटअप लावत आहे, म्हणून आम्ही सगळे इकडच्या तिकडच्या जॉबच्या कामाच्या सगळ्या मस्तपैकी गप्पा मारत बसलोय. हे एका आळीमधनं फुलपाखरू बाहेर आलेलं त्याचं हे कव्हर आहे आणि किती छान वाटतं. एवढीच्या जीव मधनं इतकं सुंदर बटरफ्लाय बाहेर येतं, ती प्रोसेस बघायला आवडते. हे वाट बघतोय खाली जाण्यासाठी, एकेकाने नंबर लावलाय
आणि इथून ना खाली जायचंय रॅपलिंग करत. प्रो नेक्स्ट लेवल ब्रो वा. आता आम्ही रिटर्न जायला निघालोय बेसला. मस्त कसं वाटलं तुम्हाला ट्रेक? एक नंबर. रॅपलिंग कशी वाटली? एक नंबर. फाटली पण ना थोडीशी? जाताना फाटली काय तुला? गडावरून खाली उतरत मावळणाऱ्या सूर्याची सुंदरता डोळ्यामध्ये टिपून मज्जा मस्ती करत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. इतक्या हार्डवर्क नंतर गडावर गेल्यावर या अथांग सह्याद्रीला बघून सगळा थकवा निघून जातो. आणि आम्ही आलेलो आहे बेस विलेजला. ऑलमोस्ट पोहोचलो. आता आम्ही मस्त दाबून खाणार. सगळेजण गड परतून जेवायला बसलेत आणि येत ताव मारते. कसं आहे जेवण? चला सामान घेऊन निघा. बाय बाय. बाय बाय. विल डेफिनेटली सफर सरप्राइज युअर. पुण्याला आले तर मेसेज करा, ट्रेकिंगला जाऊया. फायनली बॅक टू पुणे. चलो चलो काश्मीरला कसं करत लिंगाण्याला गेली. चलो. बोल बोल. करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, थँक्यू और बेल आइकन जरूर दबाना. थँक्यू.